नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यात आयोजित लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा 18,594 प्रकरणांचा करण्यात आला निपटारा। महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला करण्यात आले जोडेमार आंदोलन। स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली वाढच्या विरोधात ठाकरे सेनेतर्फे आक्रमक आंदोलन। चाळीसगाव रोडवरील युनिटी सर्कल परिसरात बंदूक साफ करताना मिसफायर झाल्याने महिला जखमी। आणि लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बौद्ध धर्मीय वधूवर परिचय मेळावा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यात शनिवार दिनांक 14 मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण 18,594 प्रकरणांचा निपटारा करीत 26,01,76,000 रुपयांची नुकसान भरपाई वसूल करून देण्यात आली। धुळे जिल्ह्यात दिनांक 14/3/2000 शनिवार रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण 18,594 प्रकरणांचा निपटारा करून 26,01,76,000 रुपयांची रक्कम नुकसान भरपाई वसूल करून देण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे माधुरी आनंद यांच्या परिपत्रकान्वये धुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार दिनांक 14/3/2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। सदर लोक अदालत मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती। न्यायालयातील प्रलंबित 6,381 प्रकरणे, ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्याचप्रमाणे दाखलपूर्व 79,524 प्रकरणे, ज्यामध्ये महानगरपालिका, ग्रामपंचायत, वीज थकबाकी प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीचे थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती। सदर प्रकरणांपैकी 454 प्रलंबित प्रकरणे व 18,140 दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण 18,594 समोपचाराने निकाली निघाली। सदर लोक अदालतीमध्ये एकूण 26,01,76,000 रुपयांची वसुली व नुकसान भरपाई झाली। सदरची लोक अदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। मोटार अपघात प्रकरणांपैकी 160 प्रकरणे तडजोडीने निकाली होऊन रक्कम रुपये 13,26,25,000 पक्षकारांना वसूल करून देण्यात आली। सदर लोक अदालतीसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, पक्षकार, पोलीस, सर्व बँका, महानगरपालिका, सर्व ग्रामपंचायत, महावितरण कंपनी, सर्व न्यायालयीन कर्मचारी, विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी आदींचे अमूल्य सहकार्य लाभले। सर्वांना नमस्कार। आज आपण धुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये महालोक अदालतीचं आयोजन आपण केलेलं आहे। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये धुळे मुख्यालयामध्ये एकूण 9 पॅनल्स तयार करण्यात आलेले असून धुळे जिल्ह्यातील पेंडिंग एकूण 5,165 प्रकरणे या लोक न्यायालयामध्ये तडजोडीसाठी ठेवलेले असून जवळपास 73,000 वादपूर्व प्रकरणं या लोक न्यायालयामध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आलेले आहे। तर आपल्या या माध्यमातून मी सर्व पक्षकारांना आणि जनतेला असं आवाहन करेल की आपण या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे आपले तडजोड करून मिटवून घ्यावेत आणि आपल्याला त्वरित न्याय मिळवून घ्यावा आणि आपण जी न्यायालयामध्ये कोर्ट फीस जमा केलेली आहे ती पूर्णतः आपण परत मिळवावी अशी या ठिकाणी मी आपण सर्वांना विनंती करतो आणि या लोक न्यायालयाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आपल्यामार्फत आवाहन करतो। धन्यवाद। धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करीत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। राहुल गांधी आणि इतर विरोधक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीच्या नावाखाली देशाची दिशाभूल करत आहेत आणि संसदेची शांतता बिघडवण्याचे काम करत आहेत। ज्या ठिकाणी आंदोलनाला परवानगी नाही तिथे जाऊन केवळ चहा बिस्किटे खात हे लोक दिशाभूल करणारे आंदोलन करीत आहेत। या विरोधात सदरचे आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात विविध निषेधाचे फलक आणि बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। तसेच संतापलेल्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र रोष व्यक्त केला। आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महापौर मायादेवी परदेशी, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, हिरामन गवळी, कल्पना महाले, आकाश परदेशी, जयश्री आयरराव, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राहुल गांधी आणि
सर्व विरोधक यांनी मकर दरवाजा या ठिकाणी कुठलंच आंदोलन अलाउड नाही. देशाची दिशाभूल करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचं वाव करायचं, LPG सिलेंडरची किल्लत या नावाखाली या देशाची दिशाभूल करायची, लोकांना लाईनीत लावायचं आणि या देशाची शांतता बिघडवायची. ज्या ठिकाणी कोणालाच आंदोलन करायची परवानगी नाही अशा ठिकाणी जाऊन भूक लागली असेल कदाचित म्हणून चहा बिस्किटचं त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं. खरंच मी आपल्याला मागणी करतो तर राहुल गांधींना जे लोक म्हणतात पप्पू, ते नाव खरंच संसदेत त्यांचं नाव पप्पू हेच ठेवण्यात यावं आणि त्यांना ही पदवीसुद्धा देण्यात यावी. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करून या ठिकाणी संसदेत कुठलंच कार्यक्रम आंदोलन करायचे अधिकार नाही, त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करायचं म्हणून भारतीय जनता पार्टीने आज या ठिकाणी त्यांचं आणि पूर्ण विरोधकांचं या ठिकाणी निषेध केलेला आहे. धुळे महानगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि LPG गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली वाढ या विरोधात धुळे जिल्हा ठाकरे सेनेतर्फे आक्रमक आंदोलन करण्यात आले. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे लागत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील डॉक्टर पारा घोगरे चौकात गॅस तुटवड्याच्या संदर्भात पंतप्रधान मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे गटारीतून गॅसची निर्मिती करत अनोखे आंदोलन करण्यात आले. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून त्याला महाराष्ट्र राज्यासह धुळे शहर देखील अपवाद राहिले नाही. धुळे शहरात गॅसचा जबरदस्त तुटवडा निर्माण झाला असून गॅस रजिस्ट्रेशनसाठी अनेक एजन्सी यांचे नंबर बंद येत असून अनेक ठिकाणी वेटिंग हजारोंच्या संख्येमध्ये गेली आहे. त्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी राज्यात कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे जाहीर करत असून प्रत्यक्षात गॅस सिलेंडर दुरापास्त झाले. गॅस सिलेंडरची वेटिंग पाहता अनेक महिने नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत असून या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी ठेल्यावर गॅस शेगडी सिलेंडर ठेवून थेट वाहक नळी बापण्या शाळेच्या भिंती लगत असणाऱ्या गटारीजवळ सोडण्यात येऊन गॅस येतो का याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या प्रसंगी शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या गॅस धोरणाविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, महानगर प्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे यांच्यासह शिवसेनेचे भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, अण्णा फुलपगारे, प्रशांत ठाकूर, सुनील पाटील, शिवाजी शिरसाळे, राजेंद्र डवळे, मनोज बंब, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुनीता सिरसाट, ज्योती चौधरी, प्रकाश वाघ, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, आनंद जावडेकर, विश्वनाथ सोनवणे, कपिल लिंगायत, महादू गवळी, दिनेश पाटील, पंकज भारसकर, संदीप चौधरी, सागर निकम, सागर साळवे, अमोल ठाकूर, सूरज भावसार, गोकुळ बडगुजर, आबा हरळ, पिनू सूर्यवंशी, निलेश कांद्रेकर, वैभव पाटील, गजेंद्र पाटील, दीपक जाधव, गुलाब धोबी, शुभम रणधीर, सचिन शिंदे, योगेश पाटील, तेजस सपकाळ यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच महान शास्त्रज्ञ नरेंद्र मोदी यांनी गॅस टंचाई संदर्भात एक मंत्र या भारत देशाला दिला होता. तसे ते तत्वज्ञ देखील आहेत. जेव्हा कोरोना काळामध्ये कोविडच्या जंतूंना मारण्यासाठी त्यांनी थाळी वाजव म्हटलं, देशाने थाळी वाजवली आणि त्यांनी 40-50 वर्षापूर्वी गटारीतून गॅस निर्माण करण्याचं तंत्रज्ञान सांगितलं. आणि म्हणून आम्हाला फार मोठी आशा होती की आता जे युद्ध चालू आहे त्यांच्या नाकर्तेपणामुळे वास्तविक या युद्धाचा आपल्याशी संबंध नसताना आपण इराणशी तसा पाहिलं तर पंगा घेतला. इराण हा आपला पारंपरिक मित्र होता. त्यांनी आपल्याला मदत केली होती. काश्मीर प्रश्नामध्ये ठरावामध्ये युनोच्या ठरावात इराण हा आपल्याकडून उभा राहिला होता. आपला रस्ता पाकिस्तानने बंद केल्यामुळे इराणच्या चाबार बंदर त्यांनी आपल्याला मोकळा करून दिलं होतं आणि आपण त्या मैत्रीची काहीच कदर केली नाही. आणि म्हणून आज त्या इराणने पण जसा तसा पवित्रा घेतल्यामुळे त्या होर्मुझ खाडीमध्ये हजारो शिप अडकून पडलेत आणि ही गॅस टंचाई निर्माण झालेली. एक पाहिलं तर आपल्या देशामध्ये पूर्ण गॅस मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. कारण की आपल्या ऑइल कंपन्या ज्या आहेत LPG मधून
की जे त्यांना एलपीजी करता जो गॅस निर्माण करावा लागतो तो पुरेसा साठा आहे देशामध्ये, परंतु या नरेंद्र मोदीचे जे व्यापारी लोक आहेत अंदाजी अंबानीसारखे हे गॅसचा साठा करतायत आणि देशाच्या नागरिकांचं कंबड त्यांनी मोडलं. 65 रुपये दरबार करून याचा आम्ही निषेध करण्याकरता या ठिकाणी आले आहोत. आणि नरेंद्र मोदी हे किती भंपक आहेत आणि काही लोकांना सांगतात आणि करायला भाग पाडतात. मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी त्याचा धिक्कार करण्यासाठी मी आलो आहे. धुळे शहरातील युनिटी सर्कल परिसरात बंदूक साफ करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे गोळी सुटून एक महिला जखमी झाल्याची घटना घडल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी संबंधित दुकान सील केले आहे. धुळे शहरातील युनिटी सर्कल परिसरातील झोपडपट्टी भागात शनिवारी सायंकाळी झालेल्या मिस फायरिंगच्या घटनेमुळे काही काळात परिसरात घबराट पसरली होती. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत सुमारे 50 वर्षीय महिला किरकोळ जखमी झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित महिला घराजवळ पाणी पित असताना अचानक सुटलेली गोळी त्यांच्या उजव्या मनगटाजवळून स्पर्श करत पुढे गेली. त्यामुळे त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. ही गोळी पुढे जाऊन जवळील एका घराच्या पत्र्याला लागल्याचे तपासात समोर आले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच गोळीबाराचा नेमका स्रोत आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी परिसरातील घरे, टेरेस तसेच आसपासच्या भागांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान ज्या घराला गोळी लागली त्या घरासमोरच फायरिंगच्या दिशेत एक गन लायसन्स असलेले दुकान व निवासस्थान असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणची तपासणी सुरू केली. प्राथमिक तपासात संबंधित दुकानातूनच गोळी मिसफायर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. सुटलेला राऊंड आकाराने लहान असून त्या प्रकारचे राऊंडही त्याच दुकानात उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान पुढील तपासात ही घटना गन साफ करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे उघड झाले. जुबेर मेहमूद पठाण हा व्यक्ती गन साफ करत असताना चुकून मिसफायर झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून याशिवाय संबंधित गन लायसन्सचे दुकान पोलिसांनी सील केले असून सदरचे गन लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तसेच या घटनेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुप्तर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे. आज सायंकाळी 5:30च्या दरम्यान पूर्व हुडको या ठिकाणी फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली. सायंकाळी उशिरा त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली. शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडून हे दिवालवर सफाई करताना विस्तार झालेला आहे. त्यात अधिक चौकशी चालू आहे. याच्यामध्ये कुठेही कोणतीही अफवा पसरू नका. प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे. लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील साखर रोड सिंचन भवनच्या पाठीमागे लुंबिनी वन उद्यान व बुद्ध विहार लुंबिनी वन परिसर येथे रविवारी राज्यस्तरीय बौद्ध धर्मीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील साक्री रोड सिंचन भवनच्या पाठीमागे लुंबिनी वन उद्यान व बुद्ध विहार लुंबिनी वन परिसर येथे लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बौद्ध धर्मीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्र आसाम व मेघालय राज्याचे सेवानिवृत्त महानिर्देशक अतुल निकम हे उपस्थित होते. शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते सदर मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्यात बौद्ध धर्मीय डॉक्टर्स, वकील, शिक्षक, पोलीस, MBA पदवीधर, सरकारी, निमसरकारी, प्रथम वधूवर, घटस्फोटित, विधुर, दिव्यांग, इयत्ता 10वी, इयत्ता 12वी असे अनेक सुशिक्षित उपस्थित होते. राज्यस्तरीय मेळाव्यात खानदेश, मराठवाडा, विदर्भ, गुजरात, मध्य प्रदेशातील समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या घटकांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी महापौर मायादेवी परदेशी, अतुल निकम, नगरसेवक संजय जाधव, नगरसेविका लता पोद्दार, पूनम सिरसाट, नगरसेवक नागसेन बोरसे, प्रदीप बैरागी, माजी नगरसेवक जितू सिरसाट, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पोद्दार, डॉक्टर गौतम शिलवंत, डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष अशोक वागदे, गुंजन महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष संगीता खैरनार, भटेसिंग पानपाटील आदी उपस्थित होते. गुंजन महिला फाउंडेशनच्या वतीने आयोजित बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याचं उद्घाटन धुळे शहराच्या महापौर आदरणीय सौ ताईसाहेब मायादेवी परदेशी यांच्या हस्ते नुकतंच झालं. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेहरू युवा केंद्राचे महानिर्देशक माननीय अतुलजी निकम, प्रमुख पाहुणे डॉक्टर कृष्णमोहन सैंदाने, डॉक्टर गौतमजी शिलवंत, आमच्या परिसरातील नगरसेवक माननीय प्रदीपजी बैरागी, माननीय संजय भाऊ जाधव,
माननीय सौ पूनमताई शिरसाट, माननीय सौ प्रतिभाताई पाटील, माननीय सौ लतिकाताई पोद्दार, कार्यकर्ते दिनेश भाऊ पोद्दार, इंजिनियर विजयजी मंगळे होते. या बौद्ध वधूवर परिचय मेळाव्यास आत्तापर्यंत 350 उपवर वधूवरांनी नोंदणी केलेली आहे. तसेच ऑनलाईन 119 उपवर वधूवरांनी नोंदणी केलेली आहे. अतिशय उत्तम असा प्रतिसाद आत्तापर्यंत आम्हाला लाभलेला आहे आणि यामधून जर काही लग्न जुळले तर सामूहिक विवाहाचं आयोजन येत्या 29 मार्च रोजी आम्ही या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं, नगरसेवकांचं आम्ही संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपणा सर्व पत्रकार बांधवांचे आभार. सर्व उपवर वधूवरांचे पालक, उपवर वधूवर सर्वांचे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात आयोजित लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा 18,594 प्रकरणांचा करण्यात आला निपटारा. महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टीतर्फे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला करण्यात आले जोडेमार आंदोलन. स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि LPG गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली वाढच्या विरोधात ठाकरे सेनेतर्फे आक्रमक आंदोलन. चाळीसगाव रोडवरील युनिटी सर्कल परिसरात बंदूक साफ करताना मिसफायर झाल्याने महिला जखमी. आणि लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बौद्ध धर्मीय वधूवर परिचय मेळावा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.